इयत्ता 3री विषय मराठी बालभारती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आम्ही गोष्ट पूर्ण करतो। चला तर मग आता आपण या समोरील चित्राचं निरीक्षण करूया। समोरील चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा की या चित्रामध्ये कोणता खेळ खेळला जात आहे। निश्चितच तुम्हाला समजलं आहे। चला तर मग आता आपण या चित्रावर आधारित तयार केलेली गोष्ट पाहणार आहोत। ही गोष्ट अर्धवट तयार केली आहे। मी तुम्हाला ही अर्धवट गोष्ट या ठिकाणी वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही या गोष्टीला पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दात। कळलं? चला आता मी काय करणार आहे, तुम्हाला ही गोष्ट सांगायला सुरुवात करणार आहे। चला बरं मग तुम्ही काय करा, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 36 काढा आणि पहा। रविवारची सुट्टी होती। संध्याकाळच्या कलत्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली। चांगला 10-12 जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला। रमा आणि शेखरने आपापले भिडू वाटून घेतले। 2 गट तयार झाले। शेखरच्या गटाने लगोरी रचली। रमाने चेंडू मारला आणि लगोरी फोडली। धाड! लगोरी विखरल्या। चेंडू उसळला आणि रमाच्या गटातले भिडू पळू लागले। शेखरने चेंडू पकडला आणि नजमाकडे फेकला। तिने चपळाईने चेंडू झेलला आणि नेम धरून राजेशच्या दिशेने भिरकावला। त्याला बाद करण्यासाठी राजेश खाली वाकला आणि चेंडू थेट मैदानाबाहेरच्या झाडीत गडप झाला। चेंडू झाडीत गेला की खेळ तात्पुरता थांबवायचा, असा त्यांचा नियम होता। रमा, शेखर, मंजू, नजमा, जयश सगळे तिकडे धावले। नजमा चेंडू घ्यायला झाडीत जाऊ लागली। इतक्या जयश ओरडला, ए साप, तो बघ! लक्षात येते? पहा, आता वरील चित्र पाहिलंय तुम्ही सगळ्यांनी आणि खालील मी आत्ता वाचून दाखवलेली जी गोष्ट आहे ही अर्धवट आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये ही गोष्ट काय करायची आहे, पूर्ण करायची आहे। सुरुवातीपासून ही गोष्ट वाचा आणि पुढे काय झालं असेल याची कल्पना करून तुम्ही ही गोष्ट पूर्ण करा। समजते सर्वांना? चला तर मग आता मी तुम्हाला जो होमवर्क देणार आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे। माहिती संकलन व निर्मिती श्री मुंडे SR, सुयश विद्यालय बार्शी। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।